श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पुणेरी लाईफस्टाईल या व्हिडिओमध्ये. यंदा 2026मध्ये रक्षाबंधन 28 ऑगस्टला शुक्रवारी आलेला आहे. तर यंदा 2026मध्ये रक्षाबंधन 28 ऑगस्टला म्हणजेच आपल्याला शुक्रवारी साजरा करायचा आहे. रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमा हे दोन पवित्र सण जे आहे तर ते आलेले आहे. असा दुर्मिळ योग जुळून आलेला आहे. तर हा सण जो आहे रक्षाबंधन भाऊ आणि बहिणीच्या पवित्र प्रेमाचा आणि रक्षाबंधनाचा सण म्हणून ओळखला जातो. तर भाऊबद्दल आणि बहिणीबद्दल रक्षणाच्या वचनाचा एक सण म्हणून ओळखला जातो. महाभारतात काळानुसार एका युद्धामध्ये श्रीकृष्णाच्या बोटाला किरकोळ दुखापत झाली होती. हे पाहून द्रौपदीने तातडीने आपल्या साडीचा पदर फाडून श्रीकृष्णाच्या बोटाला बांधला होता. या प्रेमापोटी श्रीकृष्णाने द्रौपदीला नेहमी रक्षण करण्याचे वचन दिले. पुढे द्रौपदीच्या वस्त्रहरण प्रसंगी पूर्ण हे जे रक्षण करण्याचे कार्य आहे तर ते त्यांनी पूर्ण केले होते. हा हिंदूचा एक रक्षाबंधन लोकप्रिय वार्षिक सण आहे, जो दक्षिण आशिया तसंच जगाच्या इतर भागामध्ये महाराष्ट्रामध्ये आपण सण साजरा करत असतो. या दिवशी सर्व वयोगटातील बहिणी त्याच्या भावाच्या मनगटाभोवती राखी म्हणजेच पवित्र धागा आकर्षक दोर विधिवत बांधत असतात. ही राखी त्यांच्या भावाकडून त्याचे रक्षण करण्याचे प्रतीक म्हणून ओळखले जाते. रक्षाबंधन या शब्दाचा अर्थ असा होतो की संरक्षण, बंधन किंवा काळजी असा होतो. बहीण भावाचा सण आहे. त्याचा उगम जो आहे तर तो लोकसंस्कृतीमध्ये झालेला आहे. त्याला स्थानानुसार वेगवेगळी नावं दिली गेलेली आहेत. स्त्रियांसाठी अत्यंत महत्त्वाचा सण म्हणून ओळखला जातो. भाऊ बहीण, सासर आणि माहेर यांच्यामध्ये आजीवन मध्यस्थ म्हणून हे काम करत असते. ज्या कुळामध्ये स्त्रीची पूजा म्हणजेच मानसन्मान आणि सत्कार केला जातो तिथेच सुगुणी उत्तम मुली जन्म घेत असतात. जिथे स्त्री सन्मान नसतो तिथे कुठलीही प्रगती होत नाही. राखी या शब्दातच रक्षण कर, राख म्हणजे सांभाळ या संकेताचा अर्थ असा होतो. तर देव आणि असुर यांच्यातील संघर्षाचा देवाचा विजयी झाल्यानंतर या सणाची सुरुवात झाली होती. या दिवशी पवित्र गंगेमध्ये स्नान केले जाते आणि सूर्यदेवाला अर्घ्य दिले जाते आणि त्यानंतर आपल्या भावाला राखी बांधली जाते. रक्षाबंधन हे वाईट शक्तीपासून संरक्षण करणारा सकारात्मक ऊर्जा आपल्या भावाला आणि आपल्याला प्राप्त होण्यासाठी या दिवशी पहिली राखी गणपतीला, दुसरी राखी आपल्या श्रीकृष्णाला आणि तिसरी राखी कुलदेवताला आणि चौथी आणि पहिली राखी आपल्या भावाला बांधली जाते. या नारळी पौर्णिमेच्या दिवशी राखी भावाच्या हातावर बांधली जाते. आता रक्षाबंधन हा सण फक्त भाई किंवा बहीण आणि घरातील इतर सदस्यासाठी नसतो, तर समाजामध्ये ज्या भावाला आपण आदर सन्मान देतो तर त्या भावाबद्दल आज कृतज्ञता व्यक्त केली जाते. यंदा ही नारळी पौर्णिमा 2 दिवस आल्याने या नारळी पौर्णिमेचा प्रारंभ 27 ऑगस्टला सकाळी 9:08 होणार आहे आणि समाप्ती 28 ऑगस्टला सकाळी शुक्रवारच्या दिवशी 9:47 होणार आहे. म्हणून रक्षाबंधन नेमकं कोणत्या दिवशी साजरं करायचं आहे, तसंच या दिवशी भद्रकाळ सुद्धा राहणार आहे आणि राहुकाळ सुद्धा राहणार आहे. हे दोन जे शुभमुहूर्त आहे तर हे सोडून आपल्याला पूजा करायची आहे. तर आपल्या वास्तुशास्त्रामध्ये रक्षाबंधनाचे कार्य जे आहे तर ते भद्रकाळामध्ये चुकूनही केले जात नाही. भद्रकाळामध्ये शुभ कार्य करणे किंवा कोणतंही मंगल कार्य करणे किंवा लग्न करणे हे अशुभ म्हटलं जातं. म्हणून यंदा रक्षाबंधनाच्या दिवशी कोणता काळ हा भद्रकाळ असणार आहे. त्याचबरोबर पहा, रक्षाबंधनाच्या दिवशी चंद्रग्रहण, खळगास चंद्रग्रहण असणार आहे. तर हे चंद्रग्रहण आपल्या भारतामध्ये दिसणार आहे का, तर याचे ग्रहण किंवा वेद किंवा सूतक काळ गर्भवती स्त्रियांनी पाळावेत का, या चंद्रग्रहणाचे नियम आपल्याला पाळावे लागणार आहे का. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे रक्षाबंधनाच्या दिवशी विवाहित स्त्री आपल्या माहेरी जात असताना आईकडून काही वस्तू घेऊन येत असते. तर भावाला आणि बहिणीला आणि या दिवशी वडिलांना जास्त सन्मान दिला जातो आणि या दिवशी भावाला बहीण राखी बांधत असते, वडिलांना राखी बांधत असते. घरामध्ये आपले चुलत भाऊ आहे किंवा घरामध्ये इतर सदस्य आहे जे आपल्यापेक्षा मोठे आहेत तर त्यांना या दिवशी राखी बांधली जाते. परंतु तुम्हाला माहेरून घरामध्ये तुम्ही येता, सासरी येता, तर तेव्हा आईकडून ह्या 4 वस्तू चुकूनही आणायच्या नाही.
नाहीतर तुमच्या जीवनावर आणि तुमच्या पतीच्या जीवनावर संकट येऊ लागेल, अपघाती मृत्यू होईल. त्याचबरोबर घरामध्ये आजारपण वाढू लागेल. धन, धान्य, समृद्धी जसं की गहू असेल, डाळ असेल किंवा इतर धान्य आहे आपल्या घरामध्ये, त्यामध्ये बरकत होणार नाही, ते तुमच्या घरामध्ये कमी पडेल आणि अन्नपूर्णा देवी ही कायमचं घर सोडून निघून जाईल. 99% स्त्रिया ह्या चुका करत असतात, ज्या चुका आपल्याला रक्षाबंधनाच्या दिवशी करायच्या नाहीत. तर कोणती चूक आहे तर ती या दिवशी करायची नाही, याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये ओम महालक्ष्मी देवे नमः हा मंत्र लिहायला विसरू नका. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला नक्की प्रेस करा. जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तर पहा, यंदा रक्षाबंधन हे कोणत्या दिवशी आपल्याला साजरं करायचं आहे तर पहा, नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन एकत्रच येणार आहे. तर या दिवशी सत्यनारायण देवाची पूजा जी आहे तर तुम्ही 27 तारखेलाही करू शकता किंवा तुम्ही रक्षाबंधनाच्या दिवशी 28 तारखेला शुक्रवारीही करू शकता. तर पहा, नारळी पौर्णिमेचा जो प्रारंभ आहे 27 ऑगस्टला सकाळी 9:08 होणार आहे. 28 ऑगस्टला सकाळीच 9:47 ही पौर्णिमा तिथी संपणार आहे. पण आपल्याला वास्तुशास्त्रामध्ये सांगितल्याप्रमाणे या तिथीला आपल्याला जे सूर्यदेवाने तिथी पाहिलेली आहे, जी ग्रह धरली जाते, ती तिथी म्हणजे 28 तारखेला आहे. या दिवशी पौर्णिमा सकाळीच 9:15 वाजता संपत असली तरीही आपल्याला रक्षाबंधन 28 तारखेला शुक्रवारी साजरं करायचं आहे. त्याचबरोबर प्रत्येक वर्षी रक्षाबंधनाच्या दिवशी भद्रकाळ हा सुद्धा असतो. तर पहा, भद्रकाळामध्ये राहू काळामध्ये भावाला राखी बांधली जात नाही, हे अशुभ म्हटलं जातं. त्यामागे एक कथासुद्धा आहे. जेव्हा पहा लंकेचा राजा जो आहे तर आपल्या बहिणीकडून भद्रकाळामध्ये राहू काळामध्येच त्यांनी आपल्या बहिणीकडून राखी बांधली होती. तर एका वर्षाच्या आतच त्यांचा सर्वनाश झाला होता, मृत्यू झाला होता. म्हणून तेव्हापासून भद्रकाळामध्ये कोणतेही रक्षाबंधन जे आहे तर ते साजरे केले जात नाही किंवा कोणतेही शुभ कार्य, लग्न कार्य, वास्तुशांती केली जात नाही. पण पहा, यंदा योगायोगाने रक्षाबंधनाच्या दिवशी राहुकाळ आलेला आहे. सकाळी सूर्योदयापासून तर संध्याकाळपर्यंत या वेळेमध्ये असणार आहे. संपूर्ण दिवसभरामध्ये तुम्ही रक्षाबंधनाच्या दिवशी हा सण साजरा करू शकता. पण भद्राच्या सावट असल्यामुळे यंदा रक्षाबंधनावर याचा जो त्रास आहे तर तो होणार आहे का तर पहा, कुठलाही भद्रकाळ पाळण्याची गरज नाही. पण भद्रकाळ जे आहे तर त्यासोबतच राहुकाळ दर दिवशी असतोच, पण प्रत्येक दिवशी जो आहे तर सणाच्या दिवशी येत असतो. तर दर 1.5 तासाचा किंवा 90 मिनिटाचा हा राहुकाळ असतो. तर या दिवशी राहुकाळ जो आहे तर तो सकाळी 11:10 तर 12:35 असणार आहे. तरीही ही वेळ जी आहे तर ती आपल्याला सोडायची आहे आणि त्यानंतर रक्षाबंधन दिवसभरामध्ये सगळा शुभ मुहूर्त जो आहे तर तो राहणार आहे. या शुभ मुहूर्तामध्ये 3 शुभ मुहूर्त राहणार आहे. तर कोणता शुभ मुहूर्त असणार आहे तर पहिला शुभ मुहूर्त जो आहे तर तो सकाळीच राहणार आहे. तर सकाळी तुम्ही तुमच्या भावाला जेव्हा राखी बांधता त्या वेळेमध्ये सकाळी आपल्याला 10:30 वाजल्या अगोदर म्हणजे 8:30 वाजेपर्यंत, सकाळी 9:30 वाजेपर्यंत हा काळ जो आहे तर तो राखी बांधण्यासाठी चांगला राहणार आहे, 8:30 ते 9:30 वाजेपर्यंत. आणि दुसरा शुभ मुहूर्त जो आहे तर तो 2:35 तर 4:03 राहणार आहे. म्हणजे 2 ते 4:30 वाजेपर्यंत शुभ मुहूर्त आहे. या वेळेमध्ये तुम्ही राखी भावाला बांधू शकता. त्यानंतरचा तिसरा जो शुभ मुहूर्त राहणार आहे तर तो संध्याकाळी 5:30 ते 7:30 वाजेपर्यंत राहणार आहे. या वेळेमध्ये तुम्ही भावाला राखी बांधू शकता. आता पहा, राहू सोडून आपल्याला कोणत्याही कामामध्ये यश मिळवायचं असेल तर दिवसभरामध्ये कधीही तुम्ही रक्षाबंधन हे साजरं करू शकता. यंदा रक्षाबंधनाच्या दिवशी चंद्रग्रहण आलेलं आहे. आता जरी चंद्रग्रहण असणार आहे तर आपल्या भारतामध्ये दिसणार नाही. सूतक काळ ग्रहणाचे वेध पाळण्याची गरज नाही. पण गर्भवती स्त्रियाला जर शंका वाटत असेल किंवा आपल्या बाळावर परिणाम होईल असं तुम्हाला वाटत असेल तर या दिवशी आवर्जून ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. त्यानंतर विष्णू सहस्त्रनाम याचं पठण चालू ठेवायचं आहे, एक वेळा करायचं आहे.
आणि नामस्मरण सतत चालू ठेवायचं आहे. यामुळे ग्रहणाचा कोणताही विपरीत परिणाम आपल्या बाळावर होणार नाही. भारतामध्ये न दिसल्यामुळे याचे वेध पाळण्याची गरज नाही. आता पहा, आता महत्त्वाच्या गोष्टीकडे वळूयात. आता पहा, तुम्ही माहेराहून घरामध्ये जेव्हा घरी आपल्या सासरी येता तेव्हा ह्या 4 गोष्टी चुकूनही आणायच्या नाही. या दिवशी प्रत्येक विवाहित स्त्री आपल्या माहेरी जात असते. माहेरी गेल्यानंतर तिची आई जी आहे तर तिला बॅगमध्ये भरपूर अशा काही वस्तू देत असते. त्यामध्ये पैसे असतात, लोखंडी वस्तू असते किंवा कपडे असतात, खराब झालेले किंवा जुने झालेले काही वस्तू असतात किंवा अशा काही वस्तू असतात ज्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जेचा परिणाम आणि आरोग्य, संपत्ती आणि मानसिक शांततेवर होत असतो. म्हणून तुम्ही आईकडून ही वस्तू आणत असताना मोठ्या संकटात अडकू शकता आणि तुमच्या पतीच्या जीवनामध्ये संकट येतात आणि आपलं नशीब बदलायला वेळ लागत नाही. आपल्याला माहिती नसतात, नकळत आपल्याकडून ह्या चुका ज्या आहेत तर त्या बरीच स्त्रियाकडून होत असतात. तर ती आपल्याला माहिती राहत नाही म्हणून ह्या चुका होतात. म्हणून याचे दुष्परिणाम आपल्यालाच भोगावे लागतात. जेव्हा आपल्या घरामध्ये आणि आपल्या आयुष्यामध्ये जे वाईट दिवस आहेत तर या वस्तूमुळेच चालू होतात. आपल्या घरामध्ये पैसा पुरत नाही म्हणून आपण नशिबालाच दोष देत असतो. पण नकळत आपल्याकडूनच जर चूक झालेली असेल तर नशिबाला दोष देऊन काय फायदा आहे. तर पहा, आता आपल्याला वाटते की कोणी आपल्या घराला नजर लावलेली आहे का किंवा आपल्या घरामध्ये अशा समस्या का होत आहे. आपण ही चूक चुकूनही करायची नाही. यामध्ये पहिली गोष्ट आहे ते म्हणजे पहा, आता आपण माहेरी गेल्यानंतर पैसे ऐकून घेत असतो. पण पहा, जेव्हा तुम्ही पैसे घरामध्ये घेऊन येता त्या पैशापेक्षा जास्त पैसे तुमचे खर्च होतात. त्या पैशामध्ये आजारपण येऊ लागते किंवा तुमच्या जीवनामध्ये अशा काही समस्या येतात. त्या समस्या आल्यानंतर आपल्याला वाटते की माझ्याकडून कोणती चूक झालेली आहे. आईला आपण पैसे देऊ शकतो, तिची ओटी भरू शकतो, पण ऐकून जेव्हा तुम्ही पैसे घेऊन येता तर ते चुकीचे म्हटले गेलेले आहे. त्यामुळे आर्थिक संकट येऊ लागते आणि घरामध्ये नकारात्मक गोष्टी वाढू लागतात आणि आपल्या घरावर आणि आपल्या कोणत्याही कामामध्ये अपयश येऊ लागते. आता घरामध्ये जुनी वर्तमानपत्र असतात किंवा काही जमा झालेले कागदपत्र असतात किंवा कोणते जुने ग्रंथ असतात, ते चुकूनही घरामध्ये घेऊन यायचे नाही. घरात जुनी जे ग्रंथ आहे हे ठेवल्याने अशांतता आणि नकारात्मकता वाढत असते. तुमच्या घरात जुने जे आईकडून आणलेले वर्तमानपत्र आहे किंवा काही वस्तू असेल तर त्या चुकूनही घरामध्ये आणू नका. नाहीतर नकारात्मक ऊर्जेपासून मुक्तता तुम्हाला व्हायची असेल तर खराब झालेले किंवा जुने झालेले कपडे असेल, इलेक्ट्रॉनिक वस्तू असेल किंवा मोबाईल असेल, फोन असेल, चार्जर असेल, केबल असेल, हे वस्तू वास्तुशास्त्रामध्ये नकारात्मक ऊर्जा याच्यामध्ये असते. घरात मानसिक तणाव जास्त वाढवतो म्हणून आरोग्याच्या समस्या येऊ लागतात. त्यामुळे ह्या वस्तू चुकूनही आणायच्या नाही. आता पहा, आपण कधी काय करतो की आईच्या घरी गेल्यानंतर आईची चप्पल आणतो किंवा वहिनीची चप्पल आणतो, कपडे आणतो. आता पहा, चप्पल जी आहे तर ज्या व्यक्तीने पायात घातलेली आहे तर त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये जे काही घटना घडलेल्या आहेत त्यासुद्धा आपल्या जीवनामध्ये घटना घडू लागतात. म्हणून चुकूनही घरात जुने आणि फाटलेले शूज किंवा चप्पल ठेवल्याने घरामध्ये दारिद्र्य आणि नकारात्मकता वाढत असते. जुने शूज, चप्पल घरामध्ये नकारात्मक शक्ती जास्त प्रवाहित करत असते. त्यामुळे आरोग्याच्या समस्या येतात, समृद्धीवर वाईट परिणाम होऊ लागतो. म्हणूनच आजच ह्या चप्पल ज्या आहेत तुटलेल्या असेल किंवा जुन्या तुमच्या आईकडून तुम्ही आणलेल्या असेल तर त्या चुकूनही तिथून आणू नका, नाहीतर आपल्या जीवनामध्ये संकट येतील. आता पहा, काही व्यक्ती असतात किंवा महिला असतात ते हट्टीपणा करत असतात. जेव्हा तुम्ही तुमच्या माहेरी असतात तेव्हा तुमचा लाड पुरवला जातो. आई वडील जे आहेत तर ते सहन करत असतात, पण सासरची लोक जे आहेत तर ते राग सहन करणार नाही. म्हणून आपण सासरी आल्यानंतर अहंकार, राग हा संपवावा आणि आपल्या घरामध्ये, संसारामध्ये गोडीने राहायचं आहे, ज्यामुळे तुमच्या घरामध्ये सुखसमृद्धी राहणार आहे. यानंतरची तिसरी वस्तू आहे ती म्हणजे पहा, लोणचं. बघा, आईना आपली काहीतरी वानोळा देत असते, भाजीपाला देत असते किंवा काहीतरी अशा वस्तू आहे जसे की तांब्याची वस्तू, पितळची वस्तू किंवा
लोखंडाच्या वस्तू देत असतात, तर ज्यामध्ये राहूकेतूचा जास्त समावेश असतो, प्रतिनिधित्व करत असतो राहूकेतूचं. त्यामुळे पैसा हा घरामध्ये पुरत नाही. राहूकेतूचा त्रास झाल्यानंतर आपल्या जीवनामध्ये समस्या यायला लागतात, ज्यामध्ये प्रामुख्याने लोणचं ह्या खूप महिला आपल्या माहेराहून घरामध्ये घेऊन येत असतात. हे पूर्णपणे चुकीचं म्हटलं गेलेलं आहे. लोणचं जे आहे तर ते आंबट असतं. जेव्हा आपण आंबट अशा वस्तू सासरी घेऊन येतो, तेव्हा कुटुंबामध्ये आईमध्ये एकोपा राहत नाही, आंबटपणा निर्माण होतो. म्हणजेच आपल्या घरामध्ये वादविवाद व्हायला सुरुवात होते. पती पत्नीमध्ये एकोपा राहत नाही. त्यामुळे तुम्ही आईकडून जेव्हा लोणचं आणता त्या वेळेमध्ये पैसे आवर्जून द्यायचे आहे. त्यानंतर तुम्ही वापरलेले कपडे जे आहे तर ते चुकूनही घरी घेऊन यायचे नाही. बहिणीचे असेल किंवा वहिनीचे असेल किंवा घरामध्ये आईचे असेल, तर त्या वस्तू ज्या आहे किंवा कपडे जे आहे तर ते चुकूनही आणायचे नाही. आता पहा, घरामध्ये लक्ष्मी स्थिर जर ठेवायची असेल तर हे नियम आवर्जून पाळायचे आहेत. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट, धारदार किंवा चाकू आहे किंवा लोखंडी वस्तू आहे, तर ह्या वस्तू ज्या आहे हे नातेसंबंध खराब करत असतात. या वस्तूमुळे घरामध्ये कटुता निर्माण होते, कौटुंबिक कलह आणि घरामध्ये वाद आणि पतीच्या डोक्यावर मानसिक तणाव राहतो. म्हणून आयुष्यामध्ये अनेक समस्या येतात, आरोग्याच्या संबंधित गंभीर समस्या जाणवायला लागतात. म्हणून ही चुकीची वस्तू जी आहे तर ती म्हणजे लोणचं आणि लोखंडी वस्तू ही चुकूनही आपल्याला आणायची नाही. त्याचबरोबर हे नियम नक्की पाळा, सर्व कामामध्ये तुम्हाला नक्कीच यश मिळेल. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. तर रक्षाबंधनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्याबरोबर शेअर करायची होती, म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि आपली मैत्रीण असेल किंवा तुमचे नातेवाईक असेल तर त्यांना शेअर करायला विसरू नका.